परमेश्वास
काश्यः च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नः विराटः च सात्यकी च अपराजितः. ह्यांच्या शंखाची नावं सांगितली. आतापर्यंत तो योद्धा आणि त्या योद्ध्याने वाजवलेला शंख ही नावं सांगितली. आता या श्लोकामध्ये त्यांनी शंख कोणती वाजवले ते सांगितलं नाही, त्यांची नावं सांगितली. त्यांनी शंख वाजवले असं आपलं लावून दम घ्यायचं. लक्षामध्ये पांडव सैन्याचं वर्णन चालू. परमेश्वासः काश्यः मोठा धनुष्य धारण करणारा, मोठं धनुष्य ज्याच्या हातात आहे त्याला म्हणतात परमेश्वास. असा कोण? काश्य म्हणजे काशीचा राजा. काशी म्हणजे कोण? काशीचा राजा, काशीनाथ त्याला म्हणतात. लक्षामध्ये परमेश्वास म्हणजे काय? मोठं धनुष्य ज्याच्या हातात आहे, मोठं धनुष्य धारण करणारा काश्य म्हणजे काशीनाथ. त्यांनी शंख वाजवला. अजून च महारथ शिखंडी, च म्हणजे आणि महारथी असणारा शिखंडी. त्या शिखंडीनं पण काय केला? शंख वाजवला. शिखंडी हा द्रौपदीचा भाऊ आहे, पण तो तृतीयपंथी आहे, पण तो महारथी आहे. असा महारथी असणारा शिखंडी, त्या शिखंडीने पण काय केला? शंख वाजवला. दृष्टद्युम्न, दृष्टद्युम्न हा पण द्रौपदीचा काय? भाऊच आहे. च विराट आणि विराट हा अभिमन्यूचा सासरा आहे. विराट कोण आहे? अभिमन्यूचा सासरा आहे. बरं. च अपराजितः सात्यकी, च सात्यकी आणि अपराजितच्या मध्ये च दिसतं का? च म्हणजे आणि अपराजितः सात्यकी, कधीही पराजित न होणारा सात्यकी. अपराजित म्हणजे काय? कधीही पराजित न होणारा. पराजय नावाची वस्तू ज्याला माहीतच नाही, कधी जो पराजित झालेला नाही असा कोण? सत्यक नावाचा राजा. त्या सत्यकाचा पुत्र त्याला काय म्हणतात? सात्यकी. असा तो सात्यकी. बघा अजून एक सांगायचं काय गरज नाही गरज. चला पुढचा श्लोक पहा. मग आता याची नावं सांगितले फक्त, यांनी शंख कोणते, कुणी कोणता शंख ते सांगितलं नाही, तर त्यांनी आपले शंख काय केले? द्रुपदो द्रौपदेयाश्च
अजून कोणी शंख वाजवले ते सांगते. द्रुपद राजा, द्रुपदीचे वडील तर द्रुपद म्हणतात. द्रौपदीया म्हणजे आणि द्रौपदीया द्रौपदीचे 5 पुत्र त्याला द्रौपदेय म्हणतात. आणि ते 5 जण बहुवचन म्हणून द्रौपदीया बहुवचन त्यांनी पण शंख म्हणतात. लक्षामध्ये सौभद्र आणि सौभद्र म्हणजे कोण? अभिमन्यू. सौभद्र म्हणजे कोण? सौभद्र पुत्र असलेला अभिमन्यू. पण त्याचं विशेषण दिलेलं काय? महाबाहू सौभद्र. बाहू शब्दाचा अर्थ आहे हात. बाहू म्हणजे काय? हात. आणि महाबाहू म्हणजे मोठे बाहू, मोठे हात ज्याचे त्याला महाबाहू म्हणतात. आणि अभिमन्यूचे हात हे कसे होते? मोठे होते. किती मोठे होते? गुडघ्यापर्यंत होते. तुम्ही जर राहिले तुमच्या हात कंबरचे खाली येतात मांडीकडे. भगवान श्रीकृष्णाचे अभिमन्यूचे त्यांना महाभाऊ म्हणले ना, म्हणजे तिला विशेष महाभाऊ दिले. तर गुडघ्यापर्यंत महाभाऊ होते. लक्षामध्ये महाभाऊ असणारा कोण? अभिमन्यू. सुभद्र अभिमन्यू तोही. आणि सर्वशः आणि सर्वांनीच पृथक शंखात दद्मुः. पृथक शंख वाजविले. मला काय म्हणतात अजून कसं सांगू का? पृथ्वीपते म्हणजे हे पृथ्वीचे स्वामी असणारे धृतराष्ट्र महाराज. द्रुपदच्या द्रौपदी हा द्रुपद राजा आणि द्रौपदीचे 5 पुत्र. महाबाहू सौभद्र आणि मोठे हात असलेला सुभद्रा पुत्र अभिमन्यू. आणि सर्वशः आणि सगळ्यांनीच यांचे नाव सांगितले. आणि बाकीचे जे आहेत ते सगळ्यांनीच पृथक शंखात दद्मुः. पृथक म्हणजे वेगवेगळे शंख वाजले. सर्वांनीच वेगवेगळे शंख वाजले. मग आता शंख वाजल्यावर काय झालं? त्या शंख वाजवण्याचा परिणाम काय झाला ते आता पुढच्या श्लोकामध्ये सांग. सघोषो सगळ्यांनी
की नभः च पृथिवीं व्यनुनादय. आकाश आणि पृथ्वी, या आकाश आणि पृथ्वीला व्यनुनादय म्हणजे दुमदुमून. आपण जर मुलं वाजवायला लागलो या हॉलमध्ये तर बाकीच्या वस्तू कशा दन 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 हलतात, त्याला दुमदुम म्हणतात. तसं तो शंख सगळ्यांनी वाजवल्यानंतर तो शंखाचा जो मोठा आवाज झाला, त्या मोठ्या आवाजाने आकाश आणि पृथ्वी सगळी दुमदुमली. कळलं का? आणि मग आकाशाला आणि पृथ्वीला असं दुमदुमून तो आवाज धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्. धार्तराष्ट्र शब्दाचा एक लक्षात घ्या. धृतराष्ट्रापासून जे जन्माला आले ते कौरव, त्या कौरवांना काय म्हणतात? धार्तराष्ट्र. लक्षात आलं? अशा त्या कौरवांचा धार्तराष्ट्राणां म्हणजे धृतराष्ट्राच्या पुत्रांचा हृदयानी, त्या धृतराष्ट्राच्या पुत्राचे जे हृदय आहे, हृदय ते हृदये बहुवचन आहे ना, विदीर्ण करता झाला. म्हणजे त्या आवाजाने धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदय कशाला म्हणजे कौरवांचे हृदय असे विदीर्ण झाले, त्या आवाजाने फाटले. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य घाबरले त्या आवाजाने. बघा सहतूलः घोषः, तो फार मोठा भयंकर असा तो आवाज, तो घोष, तो ध्वनी. नभः च पृथिवीं व्यनुनादयन्, आकाशाला आणि पृथ्वीला दुमदुमून. तो घोष आकाशाला आणि पृथ्वीला दुमदुमून टाकी. धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्, धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदय, कौरवांचे हृदय व्यदारयत्. व्यदारयत् म्हणजे विदीर्ण करता झाला. लक्षामध्ये त्या आवाजाने आकाशाने पृथ्वी दुमदुमून टाकली आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदय विदीर्ण करता झाला. आलं? आता काय करू आपण? दोन श्लोक घेऊन टाकू एकत्र अन्वय त्याचा. श्लोक फक्त 20 पाठ करा, राहिलेला श्लोक उद्या पाठ करा, पण अन्वयात असताना शिकून टाका. पांडव
धातराष्ट्रां कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुः उद्यम्य या विसर्गाचा न झाला पुढचा उत्तेजन झाला धनुः उद्यम्य पांडवः आलं कदाचित झाला एक स्वतःचा पुढचा श्लोक बघायला ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आह महीपते अर्जुनः उवाच विसर्गाचा श्लोक झाला अर्जुनः उवाच सेनयोः इथं पण विसर्गाचा झाला उभयोः आणि पुढचा उद्देश त्याच्यात मिळालेला आहे आलं का म्हणून जो झाला तिथे सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत आता बघा महीपते अगोदर काय घ्यायचं महीपते हे महीपते संबोधन महीपते कोणत्या श्लोकात आहे श्लोक आहे ना पण अन्वयामध्ये दोन श्लोकाचा अन्वय करतोय विसावा आणि विसावा श्लोकाचा अन्वय एकच नाही आणि एकत्र असल्यामुळं अगोदर संबोधन घ्यायचं असते अगोदर संबोधन कोणतं आहे महीपते म्हणजे महीपते शब्द अगोदर घ्यायचा महीपते म्हणजे हे मही शब्दाचा अर्थ पृथ्वी आणि पती शब्दाचा अर्थ स्वामी पृथ्वीचा स्वामी म्हणजे राजा हे महीपते म्हणजे हे पृथ्वीचे स्वामी असणारे महाराज महाराज असा संजय बोलतोय अथ म्हणजे नंतर म्हणजे शंख वाजून झाल्याच्या नंतर त्या शंखाने धृतराष्ट्राच्या पुत्राचे हृदय विदीर्ण करून टाकले त्या आवाजात आणि त्यानंतर कपिध्वज पांडव दिसलं का कपिध्वज कपी शब्दाचा अर्थ आहे वानर वानर कपी म्हणजे काय वानर म्हणजे हनुमंत आहे आणि ध्वज शब्दाचा अर्थ आहे पताका अर्जुनाच्या रथावर जी ध्वजा होती त्या ध्वजावर हनुमंतरायाचं चिन्ह होतं कोणाचं हनुमंतराय बसलेले होते तिथं पताका ध्वजस्तंभावरी वादरू मूर्तिमंत शंकरू म्हणून अर्जुनाला कपिध्वज होता अर्जुनाला काय म्हणतात कपिध्वज कपी म्हणजे वानर आणि वानर हे आहे त्याच्या ध्वजावर चिन्ह असा जो आहे त्याला म्हणतात कपिध्वज असा कोण अर्जुन आहे अर्जुनाच्या ध्वजावर काय कपी चिन्ह असा कपिध्वज असणारा कोण पांडव पण तुझा पुत्र कोण त्या अर्जुनाने काय केलं व्यवस्थितान धातराष्ट्रान दृष्ट्वा बघा व्यवस्थितान म्हणजे आपापल्या जागेवर स्थित असलेल्या उभ्या असलेल्या धातराष्ट्रा धृतराष्ट्राच्या पुत्रांना म्हणजे कौरवांना दृष्ट्वा म्हणजे पाहून शस्त्र संपाते प्रवृत्ती शस्त्र आता मारायचे एकमेकाला आता सुरू करायचे मारायला फेकायला एकमेकावर अशा त्यावेळी शस्त्र संपाते प्रवृत्ती म्हणजे शस्त्र एकमेकाला मारण्याकरता आता सुरू करायचे अशा वेळी तदा तेव्हा धनु उद्यम्य दिसलं का अर्जुनाने काय केलं त्यावेळेला धनुष्य उचललं हातात घेतलं धनुष्य उचलून ऋषिकेशम इदं वाक्यम आह ऋषिकेशाला हे वाक्य आह बोलला कोण अर्जुन कोण सांगतंय संजय सांगतोय अहो महाराज महीपते हे पृथ्वीचे स्वामी असणारे धृतराष्ट्र महाराज तो कपिध्वज असणारा पांडूचा पुत्र अर्जुन त्या अर्जुनाने उभ्या असलेल्या त्या सर्व कौरवांना
शस्त्र एकमेकाला मारण्याचं सुरू करण्याच्या वेळी शस्त्र सुरू करण्याच्या वेळी तदा तेव्हा धनु उद्यम्य धनुष्य उचलून ऋषिकेशम इदं वाक्यम आह ऋषिकेशाला हे वाक्य बोलला. काय म्हणते महाराज प्रतिपद असणारा अर्जुन त्या अर्जुनाने ह्या उभ्या असलेल्या कौरवांना पाहिलं आणि त्या कौरवांना पाहून एकमेकाला शस्त्र मारण्याकरता सुरू करायचे. अशा त्यावेळी तो ऋषिकेशाला काय म्हणला बघा. काय ऋषिकेश म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णाला तो अर्जुन हातात धनुष्य घेऊन इदं वाक्यम आह हे वाक्य बोलला. काय बोलला? अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. अर्जुन उवाच म्हणजे काय? अर्जुन म्हणाला. काय म्हणाला अर्जुन? अच्युत हे अच्युता. संबोधन आहे काय? हे अच्युता. मे रथम माझ्या रथाला उभयोः सेनयोः मध्ये असा घ्यायचा. सेनयोः अगोदर आहे पण अगोदर काय घ्यायचं? उभयोः सेनयोः. उभयोः म्हणजे दोन्ही. सेनयोः दोन्ही सैन्याच्या मध्ये कौरव आणि पांडव असं दोन सैन्य होतं नाही जागा होती. तर अशा दोन्ही सैन्याच्या मध्ये स्थापन काय स्थापन कर? माझा अच्युत हे अच्युता मे रथम माझ्या रथाला उभयोः सेनयोः मध्ये स्थापन दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन काय कर? स्थापन करून उभा